ची विदाई करत असाल तर तुम्हाला कसं अंतकरण भरून येतं ना. आज तुम्ही आम्ही देवाची लेकरच आहोत आणि त्या पंढरी राजासमोर आपण या नगरीमध्ये असताना त्याचे लेकर आहोत. तर मग हा लेकर जरी स्वार्थाने युक्त झालेले असतील पण ती शेवटी माया आहे ना. मग तिला मुलांना पाठवताना कसं होतं असं जरा तिच्या भूमिकेत जा बरं, मग कळेल. संतांचे प्रमाण आहेत. नामदेवराय म्हणतात देवाची स्थिती काय आहे, भगवंत स्वतः म्हणतात नामा. हे चाललेत माझे वारकरी पण मला नाही करमणार आता. हा प्रमाण आहे नामदेवरायाचं. भगवंत मुखातून म्हणतायत तुम्ही जाता तुमच्या गावा, तुम्ही जाता तुमच्या गावा, हुर हुर वाटे माझ्या जीवा, भेटाल केधवा मज लागी. जा बाबांनो जा, पण मला भेटायला पुन्हा पुढच्या वर्षी या. जा तुमच्या प्रपंचामध्ये, पण मी वाट पाहतो पुढच्या वर्षीपर्यंत तुम्हाला तुमची. भेटाल केधवा मज लागी, मला भेटायला या, मला विसरू नका तुम्ही. खरं बोलू, जर त्यांची ती स्थिती असेल तर ज्ञानेश्वर महाराजांची काय स्थिती असेल मग. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज, ज्या विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझ्या माऊलीची काय स्थिती असेल मग, त्यांची काय स्थिती असेल. हे कारण विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन. हा सर्वस्व देवा तू माझा आहे असे एकनिष्ठ अनन्य संत जेव्हा इथून निघत असतील तेव्हा त्यांची स्थिती काय असेल प्रमाण घ्या आपल्याकडे. हो त्यांची स्थिती ते म्हणत असतात जातो माघारी पंढरी, जातो माघारी पंढरी, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. जातो माघारी पंढरी, जातो माघारी पंढरी, दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. जेव्हा संत मंडळी निघतात, आपण काल्यापर्यंत नाही थांबत पण तो विधी आहे. आता इथून पुढे सर्व हे चौघ भाऊ पंढरी राजाच्या मंदिरात एकत्र येतात. कोण? ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ भगवान, सोपान काका, मुक्ताबाई, सर्व संतांच्या पादुका जेव्हा देवाच्या जवळ जात असतील, देवाच्या चरणावरती पादुका ठेवल्या जात असतील, बोला काय स्थिती असेल ती. आणि ते संत जेव्हा म्हणत असतील मायबापा जातो आता, जातो माघारी पंढरी नाथा, जातो माघारी पंढरी नाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझे
दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता, भेटाल केधवा माय बापा. जशी भगवंताची स्थिती भक्तांसाठी आहे, तसंच अनन्य भक्तांची स्थिती सुद्धा भगवंताला सोडून जातानी होते आहे. ही पंढरी नगरी आहे, इथे खळ माणसाला पाझर फोडतेही. आणि त्याचं प्रतीक म्हणजे नेत्री अश्रुचिया धारा, कोठे रोमांच शरीरा. अहंकाराची निवृत्ती होते, अंग रोमांचित होतं, कंठ दाटून येतो, नेत्रात अश्रूच्या धारा वाहतात. वारकरी संप्रदाय हा करुण रसातला संप्रदाय आहे. हा इथे अंतर्बाह्य स्नान होतं, चंद्रभागेने बाह्य स्नान होतं. आणि नामस्मरण गात असताना, परमात्मा पांडुरंगाचं चरित्र गात असताना जेव्हा नेत्रातून अश्रूच्या धारा वाहतात, तेव्हा बाह्य अभ्यंतर स्नान होतं आणि जीव सुचिरभूत होऊन पवित्र होऊन ही पंढरी नगरी आपल्याला आपल्या कार्याच्या दिशेने पाठवते. जा जा जा, नेत्री अश्रूचिया धारा, कोठे रोमांच शरीरा. अजून काय होतं इथं, अजून काय घडतं? तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, तुका म्हणे अजून काय घडतं? तुकोबाराय म्हणतात, तो जीव परमात्म्याशी जेव्हा अंतर्बाह्य सुचिता होऊन जेव्हा एक रूप होतो, ऐका लक्षपूर्वक, एक रूप होतो, तेव्हा द्वैत संपत आणि अद्वैताचा काला या पंढरी क्षेत्रामध्ये घडतो. कारण तो देव म्हणतो, तुम्ही आणि मी दुसरं दोन, तो हा विठ्ठल बरवा आणि तो हा माधव. द्वैतच संपून जातं आणि अद्वैत रूपी काला विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा गेले भेदा भेद निवारोनी महाबळे मन होतसे गांजले. का बरं? शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. हो, तो जीव या पंढरपूरमध्ये आला, चंद्रभागेचं स्नान घडलं
आणि हरिकथा श्रवण केली, स्फटिकासारखा तो शुद्ध होऊन जातो. आणि शुद्ध झाला रे, एकदा चित्त शुद्ध झालं की देव दुसरा कोणी नाही, आपणच देव आहोत. मग ज्ञानदेव आत्मा माझा तो आणि मी नाही दुजा. तसं भक्त आणि भगवंत हे एकरूप होऊन जातात. आणि दोन पदार्थाचं एकत्रीकरण होणं याचंच नाव आहे काला. तसं जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य होणं याचंच नाव आहे काला. कारण काल्याचे 3 प्रकार सांगितले, एक स्थूल देहाचा काला, एक कारण देहाचा काला आणि एक सूक्ष्म देहाचा काला. स्थूल देहाचा काला समोर मांडलाय. कारण देहाचा काला, हरिनामाचा खिचडी काला. एक एक स्टेप आहे बघा, एक एक स्टेप आहे, पार करून पुढे जायचं आहे आपल्याला. हो, स्थूल देहाचा काला, नंतर कारण देहाचा काला, हरिनामाचा खिचडी काला आणि जीव परमात्मा दोन्ही बैसले एकासनी. हा जीव ब्रह्म ऐक्य रूपी काला. हे जीव हे भास सरे आप परम परमात्मबोध भरे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो जीव राहतो असं म्हणू नका. भगवंताच्या भक्तीत एक रूप झाला तो की तो जीव नाहीये, तोच शिवोहम 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 शिवोहम. भगवान भोलेनाथाची दिंडी आपल्या इथं, भोलेनाथाच्या मंदिरातूनच आलेली ना. अरे